लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। फुलंब्री पोलिसांची कारवाई, 2 बैलांसह आरोपी टेम्पो सकट ताब्यात, 6,60,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त, प्राणी संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल। बातमी फुलंब्री येथून। फुलंब्री पोलिसांनी टेम्पोमध्ये 2 बैल घेऊन जाणारा आरोपी पकडून तब्बल 6,60,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे। ही कारवाई 9 नोव्हेंबर रोजी सकाळी 7:30 वाजता सावंगी नायगाव फाटा येथे करण्यात आली। आरोपी आतिक शेख रशीद, वय 25 वर्ष, राहणार नायगाव, हा MH20 GC 7370 क्रमांकाच्या टेम्पोतून नायगावहून हर्सुलकडे 2 बैल घेऊन जात असताना पोलिसांना संशय आला। चौकशीत आरोपीकडे कोणतीही वैध कागदपत्रे नसल्याचे व बैल कत्तलीसाठी नेण्यात येत असल्याचे उघड झाले। या प्रकरणी टेम्पो चालक आतिक शेख रशीद आणि टेम्पो मालक शेख कदीर शेख मोहम्मद या दोघांविरोधात प्राणी संरक्षण अधिनियम 1976 व प्राण्यांना निर्भयतेने वागवण्याचा अधिनियम या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती पूजा नांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय सहाणे, हेड कॉन्स्टेबल कैलास राठोड, पोलीस नरके ज्ञानेश्वर चाटे यांनी केली आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी मराठवाडा उपसंपादक अकबर शाह। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.